एव्हरीवन, वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. बघा, आतापर्यंत आपण फर्स्ट युनिटमध्ये काही बेसिक डेफिनेशन्स बघितल्या. त्यानंतर लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम फॉर अ पार्टिकल बघितला. त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ पार्टिकल्स बघितली, म्हणजे सिस्टीम ऑफ पार्टिकलचं मेकॅनिक्स बघितलं. त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम बघितले. सिस्टीम ऑफ पार्टिकलसाठी त्यांचे कॉन्झर्वेशन थिअरम बघितले, एनर्जी कॉन्झर्वेशन थिअरम बघितले, आणि नंतर अँग्युलर मोमेंटम आपण सिस्टम ऑफ पार्टिकल्सचं कसं कॅल्क्युलेट करतो ते सुद्धा बघितलं. तर नेक्स्ट पॉईंट आहेत कॉन्स्ट्रेंट्स. तर हे कॉन्स्ट्रेंट्स म्हणजे काय असतं की आपण एखाद्या पार्टिकलवरती किंवा सिस्टम ऑफ पार्टिकलवरती जे काही रेस्ट्रिक्शन्स असतील किंवा लिमिटेशन्स असतील किंवा जिओमेट्रिकल जे रेस्ट्रिक्शन असतील किंवा आपण त्याचे जे पोलार कोऑर्डिनेट्स म्हणतो ते म्हणजेच काय असाल तर त्या प्रत्येक पार्टिकलवरचे कॉन्स्टंट असतात. म्हणजे सपोज आता आपण दोन पॉईंट्स जर एका प्लेनवरती सपोज केले ए आणि बी, मग त्यांच्यामधलं जर डिस्टन्स हे फिक्स असतं. सपोज ए आणि बी हे एक एंड पॉईंट्स आहेत एका लाईनचे, तर ते एंड पॉईंट्समधले सपोज आपण 5 सेंटीमीटरची जर एक लाईन कन्सिडर केली आणि त्याचे ए आणि बी हे 2 पॉईंट्स आहेत, तर त्यांच्यामध्ये एक रेस्ट्रिक्शन्स ऑलवेज असणार आहे ए आणि बीमध्ये की त्यांच्यामधलं डिस्टन्स हे ऑलवेज कॉन्स्टंट असणार आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे हे झालं रेस्ट्रिक्शन्स ऑन दॅट लाईन ए बी. म्हणजेच काय झालं तर ते ए आणि बी ह्या 2 पॉईंट्सवरती आपण काय रेस्ट्रिक्शन्स ठेवलं की त्या दोघांमधलं अंतर हे कायम काय असणार आहे 5 सेंटीमीटर इतकंच असणार आहे. मग त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर कॉन्स्टंट म्हणणार आहे. आणि जरी ते 2 पॉईंट मूव्ह करत असले तरी ते ऑलवेज 5 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स ठेवून ते नेहमी मूव्ह करणार आहेत. म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहोत तर कॉन्स्टंट. आपण जे काही लिमिटेशन किंवा रेस्ट्रिक्शन्स अप्लाय करतो आपल्या गिवन पार्टिकलवरती किंवा सिस्टम ऑफ पार्टिकल्सवरती, त्याला आपण काय म्हणणार आहोत कॉन्स्टंट्स. तर बघा त्याची डेफिनेशन काय आहे. द लिमिटेशन्स ऑर geometrical restrictions on the motion of a particle or the system of particles are known as constraints. Mathematically, the constraints are the relations between the coordinates and the time t. म्हणजेच बघा, लिमिटेशन्स किंवा जिओमेट्रिकल रेस्ट्रिक्शन्सलाच आपण काय म्हणतोय ऑन द मोशन ऑफ अ पार्टिकल. म्हणजे त्या पार्टिकलच्या किंवा सिस्टम ऑफ पार्टिकल्सच्या मोशनवरती जे काही रेस्ट्रिक्शन्स किंवा लिमिटेशन्स असतील त्याला आपण कॉन्स्टंट्स म्हणणार आहे. आणि मॅथमॅटिकली कॉन्स्टंट्स म्हणजे काय असतात तर रिलेशन बिटवीन कोऑर्डिनेट आणि द टाईम. म्हणजे त्या एखाद्या पॉईंटचे किंवा सिस्टीम ऑफ पॉईंटचे जे काही कोऑर्डिनेट्स असतील प्लेनमध्ये आपल्या किंवा स्पेसमध्ये, ते कोऑर्डिनेट्स आणि टाईम टीमधलं जे काही रिलेशन असेल त्याला आपण मॅथमॅटिकली कॉन्स्टंट्स म्हणणार आहोत. द कॉन्स्टंट मोशन म्हणजे काय. द मोशन ऑफ अ पार्टिकल ऑर अ सिस्टम ऑफ पार्टिकल्स अंडर रेस्ट्रिक्शन्स इज कॉल्ड कॉन्स्टंट मोशन ऑर रेस्ट्रिक्टेड मोशन. आणि रेस्ट्रिक्शन्स म्हणजे काय असतात तर ऑन द पोझिशन कोऑर्डिनेट्स ऑफ द पार्टिकल ऑर सिस्टम ऑफ पार्टिकल्स. म्हणजे कॉन्स्टंट मोशन म्हणजे काय, त्या पार्टिकलची मोशन अंडर द रेस्ट्रिक्शन्स किंवा अंडर द कॉन्स्टंट्स, त्या मोशनला आपण म्हणणार आहे कॉन्स्टंट मोशन. आता एक्झाम्पल्स बघा कॉन्स्टंट्स मोशनचे. द मोशन ऑफ अ पार्टिकल प्लेस्ड ऑन अ स्फिअर इज रेस्ट्रिक्टेड सो दॅट इट कॅन मूव्ह आयदर ऑन द सर्फेस ऑफ द स्फिअर ऑर आउटसाइड द स्फिअर. म्हणजे एका स्फिअरवरती जर आपण एक पार्टिकलची मोशन कन्सिडर केली तर त्याच्यावरती कॉन्स्टंट काय असणार आहे की तो पार्टिकल फक्त त्या स्फिअरच्या आउटसाईडला किंवा त्या सरफेसवरतीच मूव्ह करू शकणार आहे, तो त्या स्फिअरच्या आतमध्ये जाऊ शकणार नाही. हे काय झालं, त्या पार्टिकलच्या मोशनवरती कॉन्स्टंट झालं, म्हणजे रेस्ट्रिक्शन झालं. सेकंड बघा काय आहे. द मोशन ऑफ गॅस मॉलिक्युल्स विदिन अ कंटेनर इज रेस्ट्रिक्टेड बाय द वॉल्स ऑफ कंटेनर. म्हणजेच जर एखाद्या कंटेनरमध्ये आपण एखादं गॅस फिल केलं असेल आणि त्या गॅसचे जे मॉलिक्युल्स असतील त्या मॉलिक्युल्सची जी मोशन असेल इनसाइड दॅट कंटेनर ती रेस्ट्रिक्टेड असणार आहे. का तर ते मॉलिक्युल्स काय त्या कंटेनरच्या बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा त्या सिलेंडरच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांची मोशन काय झाली, रेस्ट्रिक्टेड झाली फक्त त्या सिलेंडरपुरती. म्हणजे ज्या वॉल्स असणार आहे त्यामुळे ती काय झाली, रेस्ट्रिक्ट झाली. ती सुद्धा काय आहे तर कॉन्स्टंट मोशन आहे. बघा, द मॅथमॅटिकल रिलेशन एस्टॅब्लिशिंग द लिमिटेशन्स ऑन द पोझिशन कोऑर्डिनेट्स आर कॉल्ड ॲज द इक्वेशन्स ऑफ कॉन्स्टंट. म्हणजे आपण जे कॉन्स्टंट्स आहेत ते जर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये त्यांचं रिलेशन आपण तयार केलं तर त्याला आपण काय म्हणणार आहोत तर इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट्स म्हणणार आहोत. बघा, कॉन्स्टंट कशा पद्धतीने देतात तर इन जनरल द कॉन्स्टंट्स ऑन द मोशन ऑफ अ पार्टिकल or system of particles are expressed in the form Fr of xi, yi, zi, t less equal or greater equal or is equal to 0. म्हणजे हे काय आहे तर कॉन्स्टंट इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट आहे. आणि ते कसं डिनोट केले बघा, Fr ऑफ xi, yi, zi, t इज लेस इक्वल किंवा ग्रेटर इक्वल किंवा इज इक्वल टू 0 सुद्धा असू शकतं. वेअर आर काय आहे तर 1 2 3 के द नंबर ऑफ कॉन्स्टंट्स. म्हणजे के
इतक्या नंबरच्या जर त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स असतील तर आपल्याला तेवढ्या नंबरचे काय मिळतील, हे कन्स्ट्रेंट्स इक्वेशन मिळतील. आणि हे एक्स वाय झेड काय आहे तर हे पोझिशन कॉर्डिनेट आहेत. प्रत्येक आय ह्या पार्टिकलसाठी आपण सेपरेटली कन्सिडर करणार आहोत. बघा, म्हणजे कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय तर रेस्ट्रिक्शन किंवा लिमिटेशन जे काही असतील आपल्या पार्टिकलवरती किंवा सिस्टीम ऑफ पार्टिकल्सवरती, त्याच्या मोशनवरती, त्याला आपण काय म्हणणार आहोत, कन्स्ट्रेंट्स. आणि कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे त्या पार्टिकलची जर मोशन ही जर एखाद्या लिमिटेशनच्या अंडर किंवा रेस्ट्रिक्शनच्या अंडर असेल तर त्या पार्टिकलच्या किंवा सिस्टीम ऑफ पार्टिकल्सच्या मोशनला आपण काय म्हणणार आहे, कन्स्ट्रेंट मोशन. मग त्याचे एक्झाम्पल्स काय बघितले आपण तर जर एखाद्या स्पिअरच्या सरफेसवरती जर आपण एखादा पार्टिकल प्लेस केला असेल तर तो काय करू शकतो, फक्त त्या सरफेसवरतीच मूव्ह करू शकतो किंवा त्या स्फिअरच्या बाहेरच्याच बाजूला तो मूव्ह करू शकतो. तो स्फिअरच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे ही त्याच्यावर रेस्ट्रिक्शन आहे की तो स्फिअरच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे काय झालं तर हे एक कॉन्स्टंट मोशन झालं. आणखीन काय तर गॅस मॉलिक्युल्स एखाद्या सिलेंडरमध्ये जर आपण एखादा गॅस फिल केला असेल तर त्या सिलेंडरमध्ये जे काही गॅसचे मॉलिक्युल्स असतील ते मॉलिक्युल्स फक्त काय करणार आहेत तर त्या सिलेंडरच्या आतमध्येच मूव्ह होणार आहेत. म्हणजे त्यांची मोशन ही फक्त त्या सिलेंडरच्या आतमध्येच असणार आहे, ते त्या सिलेंडरच्या बाहेर येऊ शकत नाहीत. म्हणजे ही सुद्धा काय झाली तर ते गॅस मॉलिक्युल्स काय झाले, रेस्ट्रिक्टेड बाय द वॉल्स ऑफ द सिलेंडर किंवा कंटेनर. म्हणजे ते त्या वॉल्सनी सिलेंडरच्या किंवा कंटेनरच्या रेस्ट्रिक्ट झालेले आहेत. म्हणजे त्याच्यात एक रेस्ट्रिक्शन आहे, लिमिटेशन आहे. म्हणजे हे सुद्धा आपण काय म्हणू शकतो की त्या जी मोशन आहे त्या गॅस मॉलिक्युल्सची ती काय आहे, रेस्ट्रिक्टेड मोशन आहे किंवा कॉन्स्टंट मोशन आहे. आणि जे मॅथमॅटिकल रिलेशन असेल आपलं लिमिटेशन्स आणि पोझिशन कोऑर्डिनेट्सला हे करणारे रिलेशन आपल्याला देणार, त्याला आपण म्हणणार आहेत इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट्स. म्हणजेच काय, जर आपले जे काही पोझिशन कोऑर्डिनेट्स असतील आपल्या गिवन पार्टिकलचे किंवा सिस्टम ऑफ पार्टिकलचे, त्याचं रिलेशन विथ रिस्पेक्ट टू द लिमिटेशन्स, म्हणजे जे काही लिमिटेशन्स अप्लाय केले असतील आपल्या सिस्टम ऑफ पार्टिकल्सवरती, तर त्या दोन्हीचं रिलेशन देणारे इक्वेशनला आपण काय म्हणणार आहोत तर इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट्स. आणि हे इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट्स इन जनरल काय फॉर्ममध्ये असतं बघा, एफ आर ऑफ एक्स आय वाय आय झेड आय ऑफ टी इज लेस इक्वल ऑर ग्रेटर इक्वल ऑर इज इक्वल टू 0. म्हणजे हे या तिन्हीतली कुठलीही पॉसिबिलिटी असू शकते की ते लेस इक्वल 0 असू शकतं किंवा ग्रेटर इक्वल 0 असू शकतं किंवा इज इक्वल टू 0 सुद्धा असू शकतं. आणि इथे आर इज इक्वल टू काय आहे तर 1 2 3 अप टू के, हे काय आहेत आपले के नंबर ऑफ काय असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे जेवढे नंबर ऑफ कॉन्स्टंट असतील तेवढे नंबर ऑफ आपल्याला काय मिळणार आहे तर कॉन्स्टंट इक्वेशन्स मिळणार आहेत. आणि एक्स वाय झेड काय आहे तर इथे पोझिशन कोऑर्डिनेट्स आहेत. आणि आय कशासाठी घेतले आपण सबस्टिट्यूटला तर हे आयथ पार्टिकलचे पोझिशन कोऑर्डिनेट्स आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं हे आपण टाईम घेतलं आहे. तर नेक्स्ट बघूया की टाईप्स ऑफ कॉन्स्टंट्स, म्हणजे कन्स्ट्रेंट्स किंवा आपले जे लिमिटेशन्स आहेत आपल्या पार्टिकलवरती किंवा आपल्या सिस्टम ऑफ पार्टिकल्सवरती, तर त्यांचे टाईप्स किती असतात बघूया. तर नेक्स्ट पॉईंट आहे आता टाईप्स ऑफ कन्स्टंट्स. कन्स्टंट्स फर्स्टली आपण बेसिकली कन्स्टंट्स दोन टाईपमध्ये त्याचे टाईप्स पाडू शकतो की हॉलोनॉमिक कन्स्टंट्स आणि नॉन हॉलोनॉमिक कन्स्टंट्स. बघा, if the constraints on a particle or system of particles are expressible as equations in the form fr of xi, yi, zi, t is equal to 0 आणि r is running from 1 to k, म्हणजे एवढे काय आहेत आपले रेस्ट्रिक्शन्स आहेत, देन कॉन्स्टंट्स आर सेड टू बी होलोनॉमिक. म्हणजेच काय, जर आपल्या कॉन्स्टंट इक्वेशन जर fr of xi, yi, zi of t इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे इक्वॅलिटी असेल त्या इक्वेशनमध्ये, कन्स्टंट इक्वेशनमध्ये जर इक्वॅलिटी असेल तर आपण त्या कन्स्टंट इक्वेशनला कसले म्हणणार आहे किंवा त्या कन्स्टंट्सला काय म्हणणार आहे तर होलोनॉमिक कन्स्टंट्स. आणि ते जर लेस दॅन किंवा इनइक्वॅलिटी असेल, म्हणजे लेस दॅन इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर त्या कन्स्टंट्सला आपण म्हणणार आहे नॉन होलोनॉमिक कन्स्टंट्स. बघा, डेफिनेशन्स व्यवस्थित लक्ष द्या. होलोनॉमिक कन्स्टंट्स केव्हा म्हणणार आहे, जर त्या कन्स्टंट्स इक्वेशनमध्ये इक्वॅलिटी असेल, म्हणजे ते कन्स्टंट्स इक्वेशन इज इक्वल टू 0 असेल तर आपण काय म्हणणार आहे होलोनॉमिक कन्स्टंट. आणि जर त्याच्यामध्ये इनइक्वॅलिटीज असतील, म्हणजे कन्स्टंट्स इक्वेशन लेस दॅन इक्वल टू 0 ऑर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे नॉन होलोनॉमिक कन्स्टंट्स. मग याच्या डेफिनेशन्स बघा. होलोनॉमिक कन्स्टंट्स, इफ द कन्स्टंट्स ऑन अ पार्टिकल ऑर सिस्टम ऑफ पार्टिकल्स आर एक्सप्रेसिबल ॲज इक्वेशन्स इन द फॉर्म fr of xi, yi, zi, t is equal to 0, r is equal to 1 to up to so on k, then constants are said to be holonomic. आणि काय नॉन हॉलोनॉमिकची डेफिनेशन बघा. इफ द कन्स्टंट्स आर एक्सप्रेसिबल ॲज इक्वेशन्स हॅव्हिंग इनइक्वॅलिटीज आर नॉन हॉलोनॉमिक कन्स्टंट्स. म्हणजे कन्स्टंट इक्वेशनमध्ये जर इक्वॅलिटी असेल
तर होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स असणार. आणि कन्स्ट्रेंट इक्वेशनमध्ये जर इनइक्वॅलिटी असेल तर त्या इक्वेशनला किंवा त्या कन्स्ट्रेंट्सला आपण काय म्हणणार आहे, तर नॉन होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स म्हणणार आहे. बघा, अ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स इज कॉल्ड होलोनॉमिक और नॉन होलोनॉमिक सिस्टीम रिस्पेक्टिवली इफ इट इन्व्हॉल्व्स होलोनॉमिक और नॉन होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स. म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये ज्या प्रकारचे कन्स्ट्रेंट्स असतील, म्हणजे ज्या टाईपचे कन्स्ट्रेंट्स इन्व्हॉल्व असतील त्या टाईपवरून त्या सिस्टीमला सुद्धा आपण होलोनॉमिक किंवा नॉन होलोनॉमिक सिस्टीम म्हणणार आहोत. म्हणजे कन्स्ट्रेंट्सच्या टाईपवरून त्या सिस्टीमला सुद्धा आपण डिफरन्शिएट करू शकतो किंवा त्यांचं आपण काय करू शकतो, कन्स्ट्रेंटच्या टाईप्सवरून सुद्धा आपण सिस्टीमला काय करू शकतो, तर डिवाईड करू शकतो होलोनॉमिक किंवा नॉन होलोनॉमिक सिस्टीममध्ये. आता एक्झाम्पल्स बघा होलोनॉमिक आणि नॉन होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्सची. होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स कधी असतात, कन्स्ट्रेंट्स इन्व्हॉल्व ऑन द मोशन ऑफ अ रिजिड बॉडी अँड सिम्पल पेंड्युलम. म्हणजे बघा, मोशन ऑफ अ रिजिड बॉडी, आता रिजिड बॉडीची जर आपण मोशन कन्सिडर केली तर रिजिड बॉडीवरती जर 2 पॉईंट असतील तर ते 2 पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे ते ऑलवेज फिक्स्ड असणार आहे. म्हणजे आणि फिक्स्ड असणार आहे आणि ते काय असणार आहे, इज इक्वल टू समथिंग असणार आहे. म्हणजेच काय झालं, इथे काय आलं तर इक्वॅलिटी आली. त्यामुळे कन्स्ट्रेंट्स काय असणार आहे, तर मोशन ऑफ अ रिजिड बॉडीमध्ये कन्स्ट्रेंट्स कसले आहेत, होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स आहेत. सिम्पल पेंड्युलममध्ये सुद्धा आपण कन्स्ट्रेंट्स कसले आहेत, तर होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स आहे. नॉन होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स कशात इन्व्हॉल्व होतात बघा, मोशन ऑफ अ पार्टिकल ऑन द सरफेस ऑफ अ स्फिअर आणि मोशन ऑफ अ गॅस मॉलिक्युल्स इनसाइड द कंटेनर. मग या 2 ठिकाणी काय आहे, तर नॉन होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स असणार आहे. म्हणजे तिथे इनइक्वॅलिटीज असणार आहे. ह्या ज्या सिस्टीम आहे त्यांच्यामध्ये जे कन्स्ट्रेंट्स इक्वेशन असतील त्याच्यात इनइक्वॅलिटीज असणार आहे. बघा, होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्सचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर कन्स्ट्रेंट्स इन्व्हॉल्व ऑन द मोशन ऑफ अ रिजिड बॉडी अँड सिम्पल पेंड्युलम. आणि नॉन होलोनॉमिकची काय आहेत एक्झाम्पल्स, तर कन्स्ट्रेंट्स इन्व्हॉल्व इन द मोशन ऑफ अ पार्टिकल ऑन द सरफेस ऑफ अ स्फिअर आणि काय द मोशन ऑफ अ गॅस मॉलिक्युल्स इनसाइड द कंटेनर. नॉन होलोनॉमिकची आणखीन एक डेफिनेशन दिली आहे बघा, अ सिस्टीम इज ऑल्सो सेड टू बी नॉन होलोनॉमिक इफ इट करस्पॉन्ड्स टू नॉन इंटिग्रेबल डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ कन्स्ट्रेंट्स. म्हणजे जर आपल्याला कन्स्ट्रेंट्स जे इक्वेशन जे आहे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन असेल आणि ते नॉन इंटिग्रेबल असेल तर अशा सिस्टीमला सुद्धा आपण काय म्हणणार आहोत, नॉन होलोनॉमिक सिस्टीम म्हणणार आहोत. बघा, नॉन होलोनॉमिकसाठी आणखीन एक डेफिनेशन काय दिली आहे की आपण जर एखाद्या सिस्टीमसाठी कन्स्ट्रेंट्स इक्वेशन फॉर्म केलं आणि ते इक्वेशन जर डिफरन्शियल इक्वेशन असेल पण नॉन इंटिग्रेबल डिफरन्शियल इक्वेशन असेल तर ते काय असणार आहे, नॉन होलोनॉमिक सिस्टीम असणार आहे. आणि नेक्स्ट आपण आणखीन 2 प्रकारे त्यांचं टाईप्स बघू शकतो कन्स्ट्रेंट्सचे, की स्क्लेरोनॉमिक आणि रिओनॉमिक कन्स्ट्रेंट्स. बेसिकली 2 टाईप होतात फक्त, होलोनॉमिक आणि नॉन होलोनॉमिक. आणि जर आपले कन्स्ट्रेंट्स जर टाईमवरती डिपेंड आहेत किंवा इंडिपेंडंट आहेत त्याच्यावरून त्याचे 2 टाईप होतात, स्क्लेरोनॉमिक आणि रिओनॉमिक कन्स्ट्रेंट्स. तर स्क्लेरोनॉमिक कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय आहेत, तर व्हेन द कन्स्ट्रेंट रिलेशन्स डू नॉट एक्सप्लिसिटली डिपेंड ऑन टाईम आर कॉल्ड स्क्लेरोनॉमिक कन्स्ट्रेंट्स. म्हणजे ज्या कन्स्ट्रेंट्समध्ये टाईम टी आपला नसतो, एक्सप्लिसिटली नसतो, म्हणजे तो कन्स्ट्रेंट जर टाईमवरती डिपेंड करत नसेल तर आपण अशा कन्स्ट्रेंटला काय म्हणणार आहोत, स्क्लेरोनॉमिक. आणि मग त्याच्या उलट काय असणार आहे, रिओनॉमिकमध्ये काय असणार आहे, तर कन्स्ट्रेंट्समध्ये टाईम इन्व्हॉल्व असणार आहे. बघा, द कन्स्ट्रेंट्स विच इन्व्हॉल्व्स टाईम्स एक्सप्लिसिटली कॉल्ड रिओनॉमिक कन्स्ट्रेंट्स. म्हणजे ज्या कन्स्ट्रेंट्समध्ये टाईम इन्व्हॉल्व आहेत त्या कन्स्ट्रेंट्सला आपण काय म्हणणार आहोत, तर रिओनॉमिक कन्स्ट्रेंट्स म्हणणार आहोत. आणि ज्यांच्यामध्ये जे कन्स्ट्रेंट्स इंडिपेंडंट ऑफ टाईम असतील त्यांना काय म्हणणार आहोत आपण, स्क्लेरोनॉमिक कन्स्ट्रेंट्स. आता आपण स्क्लेरोनॉमिक आणि रिओनॉमिक कन्स्ट्रेंट्सचे एक्झाम्पल्स बघूयात. तर आपण याच्या अगोदर जे काही सगळे एक्झाम्पल्स बघितले ते स्क्लेरोनॉमिक होते, म्हणजे ते इंडिपेंडंट ऑफ टाईम होते. म्हणजे कुठले कन्स्ट्रेंट्स बघितले आपण, कन्स्ट्रेंट्स इन्व्हॉल्व ऑन द मोशन ऑफ अ रिजिड बॉडी आणि सिम्पल पेंड्युलम. आणि प्लस काय होते, कन्स्ट्रेंट्स इन्व्हॉल्व इन मोशन ऑफ अ पार्टिकल ऑन द सरफेस ऑफ अ स्फिअर, द मोशन ऑफ अ गॅस मॉलिक्युल्स इनसाइड द कंटेनर. हे सगळे कसले होते एक्झाम्पल्स, तर कन्स्ट्रेंट्स डज नॉट इन्व्हॉल्व इन टाईम एक्सप्लिसिटली, म्हणजे ते टाईमचे इंडिपेंडंट होते. मग ते सगळे काय होते, तर स्क्लेरोनॉमिक कन्स्ट्रेंट्स होते. आता इथे रिओनॉमिक कन्स्ट्रेंट्सचे एक्झाम्पल दिले बघा, अ बीड मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर वायर ऑफ रेडियस आर विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज अन एक्झाम्पल ऑफ रिओनॉमिक कन्स्ट्रेंट. म्हणजे एखादा जर बीड असेल आपल्याकडे, बीड म्हणजे काय, तर एखादा
मेटलचा बार असतो किंवा एक मेटलची पट्टी असते, मग ते मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर वायर ऑफ रेडियस आर विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज अन एक्झाम्पल ऑफ रिओनॉमिक कन्स्ट्रेंट. म्हणजे या केसमध्ये बघा, हे आपण ह्याला रिओनॉमिक का म्हणतो तर ह्याचे कॉर्डिनेट्स कसे येतात बघा. कन्स्टन्स इक्वेशन काय आहे तर x इज इक्वल टू आर कॉस ओमेगा टी आणि y इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी. म्हणजे इथे काय आले, हा टी म्हणजे काय आहे तर टाईम आहे. म्हणजे हे काय आहे तर हे कन्स्टन्ट्स कसे आहेत, टाईमवरती डिपेंड आहेत, म्हणून हे काय झाले तर रिओनॉमिक कन्स्टन्ट झाले. आणि जर आपल्याकडे टाईमच्या इंडिपेंडंट कन्स्टन्ट असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, स्क्लेरोनॉमिक कन्स्टन्ट्स. तर नेक्स्ट पॉईंट बघा, डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड जनरलाइज कोऑर्डिनेट्स. डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि जनरलाइज कोऑर्डिनेट्स हे कशाशी रिलेटेड आहे तर आपण जर एखाद्या पार्टिकलची किंवा सिस्टम ऑफ पार्टिकल्सची स्पेसमध्ये जर पोझिशन डिफाईन करताना जे काही आपल्याला कोऑर्डिनेट्स लागतात किंवा ज्या क्वांटिटीज आपल्याला लागतात त्या पार्टिकलची किंवा सिस्टम ऑफ पार्टिकलची पोझिशन सांगण्यासाठी किंवा त्या पार्टिकलची किंवा सिस्टम ऑफ पार्टिकलची मोशन स्पेसिफाय करण्यासाठी आपल्याला ज्या काही क्वांटिटीज किंवा जे काही कोऑर्डिनेट्स लागतात पण ते इंडिपेंडेंट असले पाहिजे एकमेकांपासून, मग त्यांना आपण काय म्हणतो तर डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणणार आहोत. आणि जनरलाइज कोऑर्डिनेट्ससुद्धा तेच डिग्रीज ऑफ फ्रीडमवरूनच आपण जनरलाइज कोऑर्डिनेट्ससुद्धा फाइंड आउट करतो. तर बघा, डेफिनेशन फर्स्ट बघूया आपण डिग्रीज ऑफ फ्रीडमची. सो फर्स्ट आहे डेफिनेशन ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. द लीस्ट पॉसिबल नंबर ऑफ इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड to specify the motion of the system completely by taking into account the constraints is called degrees of freedom. म्हणजेच काय तर कमीत कमी आपल्याला जे इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स लागतील एखाद्या सिस्टीमची किंवा एखाद्या पार्टिकलची मोशन स्पेसिफाय करण्यासाठी बाय टेकिंग इंटू अकाउंट द कन्स्ट्रेंट्स, म्हणजे त्याच्यावरती जे काही रेस्ट्रिक्शन असतील त्याचा विचार करून ते कन्सिडर करून आपल्याला जे कमीत कमी नंबर ऑफ इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स लागतील एखाद्या सिस्टीमची किंवा एखाद्या पार्टिकलची मोशन स्पेसिफाय करायला, तर त्या घ्यायला काय म्हणणार आहोत आपण त्या कोऑर्डिनेट्सना डिग्रीज ऑफ फ्रीडम. इथे बघा, टू डिस्क्राईब मोशन ऑफ अ फ्री पार्टिकल वी नीड 3 इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स सच ॲज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स XYZ और स्पेरिकल कोऑर्डिनेट R, θ, φ. म्हणजे बघा, एखाद्या स्पेसमध्ये जर आपल्याकडे एक पार्टिकल असेल आणि तो फ्रीली मूव्ह होत असेल तर त्याची मोशन किंवा त्याची पोझिशन डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर XYZ हे तिन्ही कोऑर्डिनेट्स लागणार आहेत. म्हणजे आपण त्याची मोशन किंवा त्याची पोझिशन त्या स्पेसमध्ये कुठे आहे ते सांगू शकतो. किंवा आपण जर पोलार कोऑर्डिनेट्स घेतले तर आपण ते पोलार कोऑर्डिनेट्स R, φ, θ मध्ये सुद्धा तो मोशन त्या पार्टिकलची डिस्क्राईब करू शकतो. म्हणजे हे काय झाले तर ती काय झाली तर डिग्री 3 ही झाली त्या फ्री पार्टिकलसाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम झाली. म्हणजे कमीत कमी 3 तरी कोऑर्डिनेट्स आपल्याला लागतात आणि XYZ हे इंडिपेंडेंट आहेत. मग असे इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स किती लागतात आपल्याला त्या फ्री पार्टिकलची मोशन डिफाईन करण्यासाठी तर 3 आपल्याला कोऑर्डिनेट्स लागतात आणि जे इंडिपेंडेंट आहेत. म्हणजे इथे काय आली, जर ह्या फ्री पार्टिकलची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आली 3 आली. मग बघा, जर आपल्याकडे n पार्टिकल्सची सिस्टीम्स असतील आणि ते फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स असेल, आता इथे फ्री पार्टिकल आहे म्हणजेच काय, तो फ्रीली मूव्ह होतो, त्याच्यावरती काहीही रेस्ट्रिक्शन नाही आहे. त्याच प्रकारे जर आपण n पार्टिकल्स कन्सिडर केले आणि ते सुद्धा काय आहे तर फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स आहे, म्हणजे त्यांच्यावरती कसलेही रेस्ट्रिक्शन नाही आहे. आणि ते काय करतात इंडिपेंडंट ऑफ ईच अदर, म्हणजे ते n पार्टिकलसुद्धा कसे मूव्ह करतात इंडिपेंडंट ऑफ ईच अदर, म्हणजे एकमेकांवरती ते काहीही रेस्ट्रिक्शन्स हे करत नाही आहेत, अप्लाय करत नाही आहेत. मग अशा वेळेस काय असणार आहे तर त्यांची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल 3n. कारण एका पार्टिकलसाठी किती लागते आपण बघितले, एका पार्टिकलसाठी जर 3 लागत असतील डिग्रीज ऑफ फ्रीडम तर n पार्टिकल्ससाठी किती लागतील 3n डिग्रीज ऑफ फ्रीडम लागतील. पण याच्या वेळेस आपण काय करायचं तर आपल्याला जे काही कन्स्ट्रेंट्स असतील आपल्या पार्टिकलवरती किंवा सिस्टमवरती ते सुद्धा आपल्याला कन्सिडर करावे लागतील. आता इथे हा पार्टिकल किंवा हे सिस्टम ऑफ पार्टिकल्स काय आहे तर फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स आहेत, म्हणून त्यांची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आली 3n आली. म्हणजे एका पार्टिकलसाठी जर 3 कोऑर्डिनेट्स आपल्याला लागतात जे इंडिपेंडेंट आहेत त्याची मोशन स्पेसिफाय करण्यासाठी. मग अशा वेळेस जर आपल्याकडे n पार्टिकल्स असेल, सिस्टम ऑफ n पार्टिकल्स फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स, तर त्याच्यासाठी किती लागणार आहे आपल्याला 3n डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. आता नेक्स्ट बघा, जनरलाइज्ड कोऑर्डिनेट्स. अ सिस्टम ऑफ n पार्टिकल्स फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स हॅज 3n डिग्रीज ऑफ फ्रीडम. आपण आत्ताच बघितलं, जर n पार्टिकलची सिस्टीम असेल
आणि ती फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट असेल तर त्याच्यासाठी आपल्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम लागते त्याची मोशन डिफाईन करायला, तर 3n इतकी डिग्रीज ऑफ फ्रीडम लागते. सपोज जर तिथे त्या 3n पार्टिकल्सवरती जर आपण के कन्स्ट्रेंट्स अज्युम केले, के हे होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स, म्हणजे होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय असेल तर कन्स्ट्रेंट्स इक्वेशनमध्ये इक्वॅलिटी असणार आहे. हे बघा इथे fi ऑफ r1 r2 अप टू सो ऑन rnt इज इक्वल टू 0. इथे इक्वॅलिटी आहे म्हणून हे कसले कन्स्ट्रेंट्स झाले, होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स झाले. मग अशा प्रकारे आपल्याकडे जर के कन्स्ट्रेंट्स असतील तर आपल्याकडे कन्स्ट्रेंट्स इक्वेशनसुद्धा किती असणार आहेत, के असणार आहेत. म्हणजे जेवढे आपल्याकडे कन्स्ट्रेंट्स आहेत तेवढे आपल्याकडे काय होतं तर तेवढेच कन्स्ट्रेंट्स इक्वेशनसुद्धा असतात. आणि इथे पार्टिकल्स किती आहेत तर कॅपिटल एन इतके पार्टिकल्स आहेत. त्यामुळे आपल्याला काय के इक्वेशन्स एन पार्टिकल्ससाठी असणार आहेत. मग आपल्याकडे के होलोनॉमिक कन्स्ट्रेंट्स आहेत आणि के इक्वेशन्स आहेत. मग जर 3n ही त्याची कोऑर्डिनेट्स असतील तर ते काय असणार आहे, ते सगळे इंडिपेंडंट नसणार आहेत. का तर त्याच्यातले बरेचसे कोऑर्डिनेट्स एकमेकांना रिलेट करणार आहेत ह्या के इक्वेशन्स थ्रू. का तर हे के इक्वेशन्स काय कंटेन करतात तर त्यांच्यामध्ये आपले कोऑर्डिनेट्ससुद्धा असतात XYZ, किंवा आपण जर पोलर कोऑर्डिनेट्स कन्सिडर केले तर r, θ, φ हे सुद्धा काय असणार आहे त्यांच्यामध्ये कंटेंट असणार आहेत ह्या के इक्वेशन्समध्ये. मग ह्याच्यामधून आपल्याला काहीतरी रिलेशन्स मिळणारच आहे 3n कोऑर्डिनेट्समध्ये. मग त्याच्यापैकी आपण असे म्हणू शकत नाही की हे सगळेच्या सगळे काय आहे तर इंडिपेंडंट आहेत. का तर आपण काय अज्युम करतो आहे की त्याच्यावरती के कन्स्ट्रेंट्स अप्लाय आहेत त्या सिस्टीम ऑफ पार्टिकल्सवरती. मग बघा जर आपण हे के इक्वेशन्स जर यूज केले कशासाठी तर के इतके कोऑर्डिनेट्स आपण काय करतो आहे इलिमिनेट करतो आहे 3nमधून. म्हणजे आपल्याकडे के कन्स्टंट्स आहेत म्हणजे आपल्याकडे काय मिळेल तर के इतके रिलेशन्स आहेत आपल्याकडे. म्हणजे के इतके काय आहेत रिलेशन्स आहेत बिटवीन द कोऑर्डिनेट्स. मग के इतके रिलेशन्स असतील म्हणजेच काय आहेत आपले 3n पैकी के हे इतके काय आहेत तर 3n पैकी के इतके कोऑर्डिनेट्स काय आहेत तर एकमेकांवरती डिपेंडंट आहेत. म्हणजेच काय झालं ते इंडिपेंडंट नाही आहे म्हणजे आपण त्याला ॲज अ डिग्रीज ऑफ फ्रीडम कन्सिडर करू शकत नाही. म्हणून आपण काय झालं आपल्याकडे किती राहिले मग जर 3nमधून आपण के जर इलिमिनेट केले तर आपल्याकडे 3n मायनस के इज इक्वल टू स्मॉल n आपण कन्सिडर करतो आहे. इतकेच आपल्याकडे इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स शिल्लक राहिले आपल्या n पार्टिकल्स ऑफ सिस्टीमची मोशन डिफाईन करण्यासाठी. इथे आपण काय कन्सिडर करतो आहे तर के इतके जर आपल्याकडे कन्स्ट्रेंट्स असतील आपल्या गिवन सिस्टीमवरती तर आपण म्हणू शकत नाही की 3n इतकीच त्याची डिग्रीज ऑफ फ्रीडम येईल. त्यावेळेस आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल की के जर आपल्याकडे कन्स्ट्रेंट्स दिले असतील, के कन्स्ट्रेंट्स दिलेत म्हणजे काय कन्स्ट्रेंट्स इक्वेशन काय कंटेन करतं तर कन्स्ट्रेंट्स इक्वेशनमध्ये काय असतात XYZ किंवा आपले जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते कोऑर्डिनेट्स ते कंटेन करतात. मग ह्या 3n पैकी जर ह्या के इक्वेशन्समध्ये के इतके जर आपले कोऑर्डिनेट्स एकमेकांना रिलेट होत असतील मग ते इंडिपेंडंट तर येणार नाहीत एकमेकांच्या, म्हणजेच ते काय झाले एकमेकांवरती डिपेंडंट झाले. मग आपण तेव्हा डिग्रीज ऑफ फ्रीडम कधी कन्सिडर करतो जर ते कोऑर्डिनेट्स आहेत ते इंडिपेंडंट असले पाहिजेत. मग आपण ह्या 3nमधून काय करतो आहे हे के कोऑर्डिनेट्स इलिमिनेट करतो आहे. म्हणजेच आपल्याकडे किती शिल्लक राहिले तर 3n मायनस के इज इक्वल टू स्मॉल n आपण कन्सिडर करतो आहे. स्मॉल n इतके आपल्याकडे काय राहिले इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स राहिले. मग हे जे इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत ते आपण कशाने डिनोट करणार आहोत तर स्मॉल क्यू जे, आणि जे कुठून कुठे रन करतो तर 1 to n, कारण की आपल्याकडे स्मॉल n इतकेच काय राहिलेत इंडिपेंडंट कोऑर्डिनेट्स शिल्लक राहिले. मग त्यांना आपण नेहमी काय करतो आहे फक्त स्मॉल क्यू जे इथे काय आहे तर सफिक्स आहे आणि त्यांनाच काय म्हणणार आहोत आपण जनरलाइज कोऑर्डिनेट्स. आणि मग सिस्टम काय करणार आहे आपली 3n मायनस के ह्या डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. बघा जर आपण एखाद्या पार्टिकलची किंवा सिस्टम ऑफ पार्टिकल्सवरती जेव्हा विदाउट कन्सिडरिंग कन्स्ट्रेंट्स म्हणजे एखादी पार्टिकल किंवा सिस्टम ऑफ पार्टिकल फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स असेल तर त्यावेळेस कमीत कमी जे आपल्याला कोऑर्डिनेट्स लागतात त्या पार्टिकलची किंवा सिस्टम ऑफ पार्टिकलची मोशन डिफाईन करण्यासाठी त्यालाच काय आपण म्हणतो डिग्रीज ऑफ फ्रीडम. पण जर एखादी सिस्टीम ऑफ पार्टिकल्स किंवा एखादा सिंगल पार्टिकल जर अंडर कन्स्ट्रेंट्स असतील तर आपण काय केलं तर सिस्टीम ऑफ n पार्टिकल्स कन्सिडर केली आणि त्याच्यावरती काय कन्सिडर केली के इतके कन्स्ट्रेंट्स. मग जेवढे कन्स्ट्रेंट्स आहेत तेवढे आपल्याकडे काय असणार आहेत कन्स्ट्रेंट्स इक्वेशन्स असणार आहेत. आणि हे कन्स्ट्रेंट्स इक्वेशन कशावरून आपण फॉर्म करतो तर त्याचे रिलेशन बिटवीन काय असतं ते रिलेशन बिटवीन कोऑर्डिनेट्स ॲक्सिस आणि काय असतं टाईममधलं हे रिलेशन असतं तेच काय होतं आपलं कन्स्ट्रेंट्स इक्वेशन असतं. मग जर आपल्याकडे
के इक्वेशन्स आहेत, के कन्स्टन्स इक्वेशन आहेत. म्हणजेच काय असणार आहे, ह्या के कन्स्टन्स इक्वेशन्समध्ये आपले कोऑर्डिनेट्स असणार आहेत आणि टाईमसुद्धा असणार आहे. मग त्याच्यामधून जर आपल्याला एन पार्टिकलच्या सिस्टीमसाठी 3n इतकी डिग्रीज ऑफ फ्रीडम लागते, किंवा जर ते फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स असतील तरच. पण आपण अज्युम करतो की आपल्याकडे के कन्स्ट्रेंट्स आहेत, म्हणजे के कन्स्टन्स इक्वेशन्स पण आहेत. मग ह्या के कन्स्टन्स इक्वेशनमध्ये जर आपले के कॉर्डिनेट्स कंटेंट होत असतील आणि ते के कॉर्डिनेट्स त्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन मिळते. के कन्स्टन्स इक्वेशन आहेत म्हणजे आपल्याकडे काय आहे तर के इतके रिलेशन्स आहेत कॉर्डिनेट्समध्ये. मग रिलेशन आहेत म्हणजे काय आहे, ते एकमेकांवरती डिपेंड आहेत. पण आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम घेताना काय आपण कन्सिडर करतो, फक्त जे इंडिपेंडेंट कॉर्डिनेट्स आहेत तेच कन्सिडर करतो. मग आपल्याकडे इंडिपेंडेंट कॉर्डिनेट्स किती शिल्लक राहिले तर आपण 3n - के केले, का तर के इतके काय आहे ते एकमेकांवरती डिपेंडंट आहेत. म्हणजेच 3n - के विच इज इक्वल टू आपण स्मॉल एन कन्सिडर केला. मग स्मॉल एन इतकेच आपल्याकडे काय आहेत, इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स आहेत. मग त्यांनाच आपण कशाने डिनोट केलं तर स्मॉल क्यूजने डिनोट केलं. जे काय करतो सफिक्स आहे तो एनसाठी, म्हणजे Q1 Q2 अप टू सो ऑन Qn इतकेच आपल्याकडे कॉर्डिनेट शिल्लक राहिले जे इंडिपेंडंट आहेत, आणि त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत, जनरलाइज कॉर्डिनेट्स. आणि त्यावेळेस आपल्या सिस्टीमची डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे तर 3n - के. मग आता जनरलाइज कॉर्डिनेटची डेफिनेशन बघा. A set of linearly independent variables Q1, Q2, Q3 up to so on Qn that are used to describe the configuration of the system completely by taking into account the constant forces acting on it is called generalized coordinates. म्हणजे जेवढे लिनियरली इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आपल्याला लागतात एखाद्या मोशनची किंवा एखाद्या सिस्टीम ऑफ पार्टिकल्सची मोशन डिस्क्राईब करण्यासाठी, टेकिंग इन टू अकाउंट द कन्स्ट्रेंट्स म्हणजे आपण त्याच्यावरती जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते काय करतो आहे ते कन्सिडर करूनच त्याच्यानंतर आपण अज्युम करणार आहोत ते किती इंडिपेंडेंट आहेत. मग ते जेवढे इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स असतील त्यांना काय म्हणतो आहे आपण तर जनरलाइज कॉर्डिनेट्स म्हणतो आहे. मग याच्यावरून आपल्याला काय मिळतं आहे बघा, नंबर ऑफ जनरलाइज कॉर्डिनेट्स आपण कसे फाइंड आउट करू शकतो तर नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग ही नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण कधी अज्युम करतो आहे, जेव्हा ती सिस्टीम फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स असेल त्यावेळेस जेवढी डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल ती मायनस नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स. म्हणजे त्याच्यामधून जर आपण जेवढे आपले कन्स्ट्रेंट्स आपल्या सिस्टीमवरती अप्लाय आहेत ते जर नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स मायनस केले तर आपल्याला काय मिळतं, जनरलाइज कॉर्डिनेट्स किती आहेत ते मिळतात. पुन्हा बघा जनरलाइज कॉर्डिनेट्स म्हणजे नक्की काय, तर आपल्या जर सिस्टीम ऑफ एन पार्टिकल्स असेल आणि फ्री फ्रॉम कन्स्ट्रेंट्स असेल तर आपल्याला किती लागतात डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3n डिग्रीज ऑफ फ्रीडम असते. पण आपण के इतके जर कन्स्ट्रेंट्स अज्युम केले की आपल्या सिस्टीमवरती के कन्स्ट्रेंट्स अप्लाय आहेत, म्हणजे के इतके रेस्ट्रिक्शन्स आहेत आपल्या गिवन एन सिस्टीम ऑफ पार्टिकल्सवरती, तर त्याच्यासाठी किती आपल्याकडे इक्वेशन्स असतील कन्स्ट्रेंट्स इक्वेशन, के इक्वेशन्स न के कन्स्ट्रेंट्स आहेत म्हणून के इक्वेशन्स असणार आहेत. मग आपल्याकडे जर के इक्वेशन्स असतील तर त्या के इक्वेशन्समध्ये आपल्या 3n पैकी काही कॉर्डिनेट्स कंटेंट असणार आहेत. मग ह्या 3n कॉर्डिनेट्स काय असणार आहेत, आपले सगळेच काय असणार आहेत मग इंडिपेंडंट नसणार आहेत, बट काय असणार ते रिलेटेड बाय के इक्वेशन्स. मग आपण असं अज्युम केलं की ह्या के इक्वेशन्समध्ये जर के कॉर्डिनेट्स कंटेंट आहेत आणि ते एकमेकांशी रिलेटेड आहेत, मग आपण जर ते एकमेकांशी रिलेटेड आहेत म्हणजेच काय आहे तर ते एकमेकांवरती डिपेंडंट आहेत. मग डिपेंडंट आहेत म्हणजे आपले ते काय येणार आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण त्याला म्हणू शकत नाही की ते सगळेच काय आहेत डिग्रीज ऑफ फ्रीडम, का तर ते डिपेंडंट आहेत एकमेकांवरती. मग आपण काय केलं की 3n मधून हे के जे डिपेंडंट आहेत कॉर्डिनेट्स ते इलिमिनेट केले. मग आपल्याकडे काय शिल्लक राहिले 3n - के विच इज इक्वल टू आपण काय केलं स्मॉल एन कन्सिडर केलं. इतकेच काय राहिले आपल्याकडे इंडिपेंडंट कॉर्डिनेट्स राहिले की ज्याच्यामुळे आपण त्या सिस्टीम ऑफ एन पार्टिकलची मोशन अंडर कन्स्ट्रेंट्स काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो किंवा डिफाईन करू शकतो. मग हे जे कॉर्डिनेट्स आपले शिल्लक राहिलेले आहेत स्मॉल एन इतके त्यांना आपण नेमिंग काय केलं तर स्मॉल क्यू जे म्हणजेच Q1 Q2 अप टू सो ऑन Qn असं त्याला जर आपण नेमिंग दिलं तर ह्यांना आपण काय म्हणणार आहोत, ह्या इंडिपेंडंट कॉर्डिनेट्सना जनरलाइज्ड कॉर्डिनेट्स. काय म्हणणार आहोत ह्यांना जनरलाइज्ड कॉर्डिनेट्स. आणि मग त्यावेळेस सिस्टीमची डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल 3n - के. मग बघा डेफिनेशन काय दिली आहे त्यांनी,
a set of linearly independent variables q1, q2, q3 up to so on qn that are used to describe the configuration of the system completely by taking into account the constraints, forces acting on it is called generalized coordinates. म्हणजे लिनियरली इंडिपेंडेंट व्हेरिएबल्सचा सेट कुठला तर Q1, Q2, Q3 अप टू सो ऑन Qn. हे काय करतोय, ह्याच्याने आपण काय करतोय तर डिस्क्राईब द कन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम, म्हणजेच त्या सिस्टीमची मोशन किंवा पोझिशन आपण कम्प्लिटली डिस्क्राईब करू शकतो. आणि त्याच वेळेस आपण काय कन्सिडर करतोय तर त्या सिस्टीमवरती जे काही कन्स्ट्रेंट्स आहेत ते सुद्धा आपण कन्सिडर करतोय. मग त्या सिस्टीमवरचे कन्स्ट्रेंट्स इक्वेशन किंवा कन्स्ट्रेंट्स जे काही आहेत ते कन्सिडर करून जेवढे आपल्याला लिनियरली इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आपल्याला लागत आहेत की ज्यांच्यामुळे आपण आपल्या सिस्टीमची कन्फिगरेशन किंवा त्याची पोझिशन किंवा मोशन डिस्क्राईब करू शकतो, त्यांना काय म्हणणार आहोत आपण, जनरलाइज कोऑर्डिनेट्स. दॅट इज अ सेट ऑफ लिनियरली इंडिपेंडंट व्हेरिएबल्स Q1, Q2, Q3 up to so on Qn that are used to describe the configuration of the system completely by taking into account the constraints, forces acting on it is called generalized coordinates. बघा पुढे रिलेशन दिलं आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स आणि नंबर ऑफ जनरलाइज कोऑर्डिनेट्समधलं, की नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम मायनस नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स इज इक्वल टू नंबर ऑफ जनरलाइज्ड कोऑर्डिनेट्स.